श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कसे आहात सर्वजण ठीकच असतील. तर आज आपण बनवणार आहोत इडली सांबर. दिवसाची सुरुवात माझी देवपूजा करून झाली होती आणि मी रात्रीच इडलीचं पीठ वगैरे बनवून ठेवलं होतं फर्मेंटेशन करायला. ते सकाळी बघितलं तर हे बघा, हे असं छान असं फुललं होतं. तर त्या पिठाला चांगलं असं मी मिक्स करून घेतलं. फर्स्टली चांगलं फिरवून घेतलं आणि आपण फिरवताना एक साईडूनच फिरवत राहायचं. त्याच्यात फिरवताना मी थोडंसं पाणी ॲड केलं. चांगलं ते एकजीव केल्याच्यानंतर मला एवढं पीठ काय एक दिवशी संपणार नव्हतं, म्हणून मी ते दुसऱ्या एका पातेल्यात मला जेवढं हवं होतं दिवसभर तेवढं मी काढून घेतलं. आणि काढल्याच्यानंतर त्यामध्ये मीठ आणि थोडंसं सोडा वगैरे ॲड केला. आणि नंतर हे बाकीचं जे पीठ होतं ते मी ठेवून दिलं फ्रीजमध्ये. तर हे पीठ बनवल्याच्यानंतर मग मी इडली करायला घेतली. सर्वप्रथम मी आधी ते इडली पात्र होतं त्याला तेल लावून घेतलं त्या भांड्याला, जे काय आपण ज्याच्यात इडली बनवतो त्याला. कारण नंतर काढल्याच्यानंतर काय होतं, ते चिटकून राहते इडली त्याला, मग ते व्यवस्थित नाही वाटत. तर त्याच्यासाठी मी तेल लावून घेतलं. तेल लावल्याच्यानंतर प्रत्येक भांड्यात मी इडली भरून घेतलं. ते जे काही मिश्रण होतं ते ॲड करून घेतलं. आणि ॲड केल्याच्यानंतर मग गॅस वगैरे चालू करून मी ठेवून दिलं ते. पण नंतर म्हटलं आपण आता सांबार बनवायला घेऊया. पण सांबार बनवायला घेताना माझ्या लक्षातच नाही मी डाळ शिजवली. मला असं वाटत होतं मी शिजवली, पण मी डाळ शिजायला घातली नव्हती. तर त्यासाठी मी इकडं एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ ॲड केली कुकरमध्ये आणि त्याला स्वच्छ असं धुवून घेतलं. धुवून घेतल्याच्यानंतर त्याच्यात पाणी ॲड करून, माझ्याकडे घरात फक्त टोमॅटो आणि बटाटाच होता, तर मग मी सांबार बनवायला तेवढंच टाकणार होते यावेळेस. चिंच वगैरे होती तर ते मी नंतर सांबार बनवताना त्याच्यात ॲड केली होती. पण शिजायला घालताना मी फक्त एक टोमॅटो, बटाटा आणि थोडीशी हळद एवढंच टाकलं होतं. आणि त्याच्यात त्याला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून मी ते डाळ शिजवायला ठेवली. तोपर्यंत आमच्या इकडे बाळ रडायला लागलं होतं, तर मग म्हटलं त्याला थोडासा टाईम द्यावा. मग त्याच्यासोबत थोडंसं खेळत बसले. आणि हे तोपर्यंत मी कुकर वगैरे लावून ठेवलं होतं ह्याच्यावरती, गॅसवरती. त्याची शिट्ट्या होत होत्या. मग त्याला टाईम दिल्याच्यानंतर तो शांत झाला, त्याचा ते खेळायला लागला. मग म्हटलं बघावं आपली इडली झाली आहे का नाही ते. तर मी इडली चेक केली तर आपली छान अशी इडली बनवून तयार होती. त्याच्यातली एक इडली आमच्या बाळाने लगे घेतली पण होती खायला, त्याला आवडती इडली. तर इडली पण चांगली होती, इकडं डाळ पण शिजलेली होती. मग म्हटलं आता सांबार बनवूया. सांबार बनवण्यासाठी एका पातेल्यात तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल कडक झाल्याच्यानंतर मी त्याच्यात जिरी आणि मोहरी ॲड केली. जिरी आणि मोहरी छान अशी तडतडून दिल्याच्यानंतर मी त्याच्यात एक कांदा, बारीक चिरलेला कांदा ॲड केला. कांदा टाकल्याच्यानंतर तो छान असं मी लाल होऊ दिला होता, कारण तो कच्चा मला नाही आवडत कांदा. त्याच्यामध्ये फोडणीला मी कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे टाकलं होतं. ते छान असं ते गरम होऊ दिलं, लाल होऊपर्यंत परतू दिला कांदा. तर त्याच्यामध्ये मी नंतर सांबार मसाला, थोडंसं लाल चटणी वगैरे ॲड केली. आणि ते टाकल्याच्यानंतर त्यामध्ये मी डाळ जी शिजवलेली होती ते ॲड करून दिली आणि त्याला जेवढं मला पाणी हवं होतं ते टाकून दिलं. आणि अशा प्रकारे मी आज इडली आणि सांबार बनवलं होतं. तर तुम्ही ही अशा प्रकारे कसं बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जे की तुम्हाला युजफुल ठरेल. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.